रामटेक तालुक्यातील सोनेघाट परिसरात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। वाढत्या उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे। यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसापासून गावातील अनेक भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे। दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वालोकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसेच गावाकडील सार्वजनिक विहिरीबाबत गंभीर आरोपही समोर आलेले आहेत। विटाभट्टीवरील काही लोकांकडून त्या परिसरात अस्वच्छ कृत्य होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलेला असून हीच विहीर पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलेला आहे। आता ग्रामपंचायत प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलेले आहे। गट ग्रामपंचायत सोनेघाट सदस्य राहताना आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवतो पाण्यासंदर्भात, पण तरी आमच्या पाण्याची काही समस्या सुटेना। पण आज आम्ही गट ग्रामपंचायत सोनेघाटला 29 तारखेला आम्ही निवेदन दिलं आहे की या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं आहे की आम्हाला 8 दिवसाच्या अंदरमध्ये समजा आमच्या पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आम्ही या गट ग्रामपंचायत सोनेघाट कार्यालयासमोर सर्व गावकऱ्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा दिला आहे। आम्ही आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की गट ग्रामपंचायत सोनेघाटमध्ये येणारे सर्व गावं आहे त्या गावातल्या लोकांना, त्या नागरिकांना योग्य ते पाणी मिळावं ह्यासाठी आमची मागणी आहे। पण सरपंच, उपसरपंच, सचिवाच्या हलगर्जीमुळे आमच्या गावाच्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी बरोबर मिळत नाही। 4-4 दिवस नळ येत नाही, 5-5 दिवस नळ येत नाही आणि सर्व गावातले लोक आमच्याशी संपर्क साधून आम्हाला अश्लीलतेच्या ज्या भाषेमध्ये बोलतात आम्ही ते शब्द जे आमच्या सरपंच उपसरपंचाला सांगतो आणि ते लोक आमचे कोणतेही शब्द आमच्या मार्गी लावून घेत नाही। आज आम्ही सोनेघाटच्या जिथं पाणी वॉटर सप्लायचं पाणी पूर्ण गावाला सप्लाय होते त्या तिथून आम्ही पाहून आलो आहे। तिथं 2-3 आजूबाजूचे 2-3 भट्ट्याचे लोक आहेत त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि अश्लील ते घाण तिथं ते पसरवतात आणि ते घाणाचं पाणी आम्हाला सर्व जनतेला पाजून राहिले। म्हणजे आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवनाशी खेळण्याचं काम सरपंच आणि उपसरपंच, सचिव साहेब करत आहे। तरी आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व आम्ही आमच्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या सरपंच आणि उपसरपंचांना सांगतो की अगर अशा प्रकारे तुम्ही आमच्या जनतेच्या जीवाशी खेळाल तर हे आम्ही जनता खपून घेणार नाही व याच्यापेक्षा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार ठेवू देणार नाही, असं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। समस्या ही आहे की 4-4, 5-5 दिवस पाणी पिण्याचे मिळत नाही आणि ज्या ठिकाणाहून हा पाणी येत आहे तिथे 50 जसे पतेरे म्हणजे भट्टेवाले लेबर तिथे आंघोळी करतात, संडास करतात आणि तो आंघोळीच्या आणि संडासच्या पाणी या सर्व नागरिकांना पिण्याकरता सोडत आहे आणि आमच्या आरोग्याशी ही ग्रामपंचायत छळ करत आहे। याच्या सरपंच, सचिव यांना वारंवार सांगूनसुद्धा ही ऐकत नाहीत आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि जर का आमच्या आरोग्याला जर काही झालं तर याचे जबाबदार कोण राहील? सरपंच, सचिव राहतील। यांना वारंवार सांगूनसुद्धा हे ऐकत नाही आणि पिण्याचे पाणी 4-4 दिवस आमच्या गावाला येत नाही। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।